जो निर्गुण निराभास डबल आवाज बंद करा. जो निर्गुण निराभास जे धोनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास जो सर्वांचा अधिगुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा सहस्र अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निरसले भव बंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय पांडुरंगा मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जो निर्गुण निराभास अशा प्रकारचा परमात्मा एकनाथ महाराजांच्या परंपरेचा उगम जिथं होतो त्या परंपरेचा आदरपूर्वक एकनाथ महाराज चार चरणाच्या चार तुकी अभंगात वर्णन करतात. यातून तीन गोष्टी साध्य करायच्या आहेत आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे दत्त जयंती आत्ता झालेली आहे, तिचा काही भाग उर्वरित या अभंगातून सांगता येईल. दुसरी गोष्ट दत्तांचे शिष्य एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचं हे चतुर्थ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. म्हणजे त्यांच्या समाधीला 450 वर्ष पूर्ण झाली. तो पण एक भाग पाहता येईल. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे बाबरी मशीद पाडल्यानंतर जे 33 वर्ष पूर्ण झाले 6/12/1992 तर आज 6/12 तारीख आहे. भले तुम्ही विसरले असाल पण आम्ही नाही विसरणार, कारण ज्यांनी टोले खाले रट्टे खाले जेलमध्ये गेले रक्त वाहिलं 4.25 लाख हिंदू मरण पावले बलिदान गेले आणि 76 लढे झाले. अशा बाबरी मशिदीला पाडण्याकरता आणि राम मंदिराला बांधण्याकरता जे लढे झाले तो लढा आपण कधीही विसरू शकणार नाही. तर त्या बाबरी मशिदीचा राम मंदिराचा आजच्या अभंगाशी काय संबंध आहे ना संबंध. प्रत्येक वेळेला भारतावर ज्या वेळेला आक्रमण झालं त्या वेळेला प्रत्येक वेळेला त्याला प्रतिकार केला गेला आणि प्रत्येक प्रतिकाराला कोणीतरी प्रोत्साहन दिलेले आहे. आपल्याला गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत तीन जोड्या सांगायच्या आहेत. आक्रमण कोणाचं, प्रतिकार कोणाचा आणि प्रोत्साहन कोणाचं. ज्यावेळेला गजनीने आक्रमण केलं तेव्हा जयपाल राजा लढला, गोगाजी लढले, पण त्याला प्रोत्साहन देण्याकरता आणि त्या जयपाल राजाच्या पाठीमागे आणि मुकुंदराज स्वामी होते. ज्यावेळेला मोहम्मद गौरीने आक्रमण केलं, पृथ्वीराज चव्हाण लढले,
त्याही वेळेला चंद्रप्रदाई सारखे प्रोत्साहन देणारे कुणीतरी होते. ज्यावेळेला अल्लाउद्दीनने आक्रमण केलं त्यावेळेला शंकरदेवराय, रामदेवराय, राजा रतनसिंग लढले, पण त्यावेळेला सुद्धा ज्ञानोबाराय, नामदेव महाराज संत प्रोत्साहन देण्याकरता होते. ज्यावेळेला 1336 ला मोहम्मद तुगलक आला त्यावेळेला हरिहर बुक्काराय लढले, पण त्याही वेळेला आपले पंचदशीकार विद्यारण्य स्वामी त्यांनी हरिहर बुक्काराय यांना मुसलमान बनवल्यानंतर पुन्हा धर्मात घेतलं. म्हणजे प्रत्येक शूराच्या पाठीमागे एक संत महात्मा उभा आहे असा आपला इतिहास सांगतो. ज्यावेळेला बाबरने आक्रमण केलं त्यावेळेला राणा सांगा लढले, पण राणा सांगा लढत असताना त्यावेळेला एकनाथ महाराजांचे सारखे संत त्या काळात खंबीर होते. विठ्ठला विठ्ठला त्यावेळेला बाबरने आक्रमण केलं 1528 साली, त्यावेळेला एकनाथ महाराज आले 1533 साली. किती वर्षाचा फरक आहे? 5 वर्षाचा. बाबरने आक्रमण केलं 1528 ला आणि एकनाथ महाराजांनी अवतार घेतला 1533 ला. किती वर्षाचा फरक आहे? 5च वर्षाचा फरक आहे. हा योगायोग नाहीये. एकनाथ महाराज सारखे संत विचार करून आले, त्याने विचार केला अयोध्येवर आक्रमण आहे, राम मंदिर पाडलेलं आहे, भारताच्या मानबिंदूवर आक्रमण आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा मानबिंदू भरून काढण्याकरता चांगल्या प्रकारचं भरीव कार्य केल्याशिवाय पुन्हा राम मंदिर होणार नाही, ही तिथून सुरुवात झालेली आहे. विठ्ठला विठ्ठला एकनाथ महाराजांचं कार्य फार मोठं भरीव आहे. काय काय लिहिलं एकनाथ महाराजांनी पहा आपण. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, 300 भारुड, 55 दोहार, रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक टीका, आनंद लहरी, मुद्रा विलास, चिरंजीव पद. मोजले ना? हे एकनाथ महाराजांचे काय ग्रंथ आहे, हरिपाठ हे ग्रंथ आहे. हो, किती लोकांनी पाहिलं हो शुकाष्टक टीका? नाही. किती लोकांनी मुद्रा विलास वाचला? नाही. किती लोकांनी आनंद लहरी वाचली? नाही. किती लोकांनी चिरंजीव पद वाचलं? थोड्या तरी लोकांनी वाचलं. हो, म्हणजे हो आपण बी काही कमी नाही महाराज. तुम्ही लिहा, तुम्ही बोंबा मारा, हम जैसे थे. मला एकच सांगायचंय, एवढे गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत भारतावर आक्रमण झाले, एवढी आक्रमण जगातल्या कोणत्याही देशावर झालेली नाही है ना. 1001 साली गजनी आला, 1192 ला मोहम्मद घौरी आला, 1296 ला अल्लाउद्दीन खिलजी आला, 1336 ला मोहम्मद तुगलक आला. नेटवर चौकशी करून पहा, तपासून पहा नेटवर, बरोबर आहे का. 1528 ला बाबर आला, त्यानंतर अकबर आला, त्यानंतर औरंगजेब आला, त्यानंतर अब्दाली आला आणि मग इंग्रज आले. एवढी आक्रमण भारतावर झाली. भारतावरच का झाली? आक्रमण कोणावर होतात? सावध माणसावर आक्रमण होतात का बेसावध माणसावर? पटापट बोला. म्हणजे आपण कोण आहेत? आता तुम्ही म्हणा सगळं. जाग्या माणसावर आक्रमण होतात का झोपलेल्या माणसावर आक्रमण होतात? बोला बोला. झोपलेल्या माणसावर होतात. म्हणजे आपण कोण आहे? मग संत का जागवत नाही आपल्याला? का जागवतात? संत जागवतात ना. उठवा होय जागा आहे वासुदेवाला, पाहे वासुदेवाला. आणि एकनाथ महाराज तर कोणत्या कोणत्या रूपाने आपल्या समोर आले. कधी पिंगळा बनून आले, कधी जोगवा जोगी, कधी पांगुळ, कधी वासुदेव, कधी टिटवीच्या रूपाने, कधी डोंबाऱ्याच्या रूपाने, कधी कोल्हाट्याच्या रूपाने,
कधी जोहाराच्या रूपाने वेगळी वेगळी रूप धारण करून एकनाथ महाराज जागवण्याकरता आले. हा पिंगळा म्हणजे काय? पिंगळा महाद्वारी बोली बोलत होता, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. काय झालं? पिंगळा महाद्वारी बोली बोलत होता, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत होता, पिंगळा महाद्वारी. गौर फिरतो तुग तुग आईचा, गौर फिरतो वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे पाटील बुवाला, मग घेऊन सवी चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे. ऐसा पिंगळा महाद्वारी बोलत बोलत मध्य आळीला गेला पिंगळा. मधल्या आळीला एक बायको फिरे तिला तुम्ही साधा, मग पडेल पुरी नाहीतर पाटील बुवा तिची पळतील गुरे. पिंगळा महाद्वारी. वरची आळी मध्य आळी. वरची आळी म्हणजे स्थूलदेह, मध्य आळी म्हणजे सूक्ष्मदेह, खालची आळी म्हणजे कारणदेह. आध्यात्मिक पिंगळा आहे हा. आध्यात्मिक पिंगळा दारोदार फिरतोय. हो, पण तुम्ही पण एवढे शहाणे, तुम्ही पिंगळ्याला यायला जागा ठेवली नाही आता. कारण जोपर्यंत चाळी होत्या, घर होते, घराला दार होतं, दाराला ओटा होता, अंगण होता, उंबरा होता, घरात परिवार होता, तोपर्यंत पिंगळा येत होता. आता तुमच्याकडे घरं राहिली नाही. आता टावर काय घर आहे काय? त्याला काय उंबरा आहे का? त्याला काय अंगण आहे का? त्याला काय ओटा आहे का? तिथं काय अतिथी येतो का? काहीच नाही. ना फेरीवाला. काय शहाणे झाले म्हणतं बघा. भिकाऱ्याला प्रवेश नाही, फेरीवाल्याला प्रवेश नाही. त्यावर 55 मधलं टावरवर आता तिथं पिंगळा येत नाही, भिकारी येत नाही, जागल्या नाही, बोधल्या नाही. अरे भिकारी सुद्धा तुम्हाला बोध देत होता, पण तुम्ही ते पण विसरून गेले. अलग लक्षामध्ये. आता पिंगळा कुठे येणार? गाथ्यामध्ये थप्पी लागली. हो, अभंग सगळे पडलेले आहेत अलग लक्षामध्ये. आणि इकडे सगळे कोरडे कोरडे. बरं, हल्ली पिंगळा जरी म्हणलं तरी पिंगळा फार महाग झाला. आला पिंगळा पण फार महाग झालाय ना. 45,000. किती रुपयाला? 45,000. 45. आता मी नाही सांगितलं, याने सांगितलं. पिंगळ्यावर कीर्तन 45,000 रुपये. त्यांना नाही ठेवायचं. तुमचा शांत मूर्खपणा आहे. तुमच्या पैशाला उत आलाय. कळलं का तुम्हाला? मामासाहेब म्हणायचे मूर्खाची संपत्ती नृत्याचा खुराक. मूर्खाची संपत्ती नृत्याचा. अरे 45,000 रुपये देता एखाद्या कीर्तनकाराला, विचार नाही करत की किती पावत्या फाडतात तुम्ही, किती लोकांकडे फिरतात, किती गोर गरीब 100-200 रुपये जमा करतात आणि कुणाला तरी एकट्याला देऊन टाकतात. हो, हा पिंगळ्याचा हेतू नव्हता. अलग लक्षात. त्याला वर्षाळी कळाली पाहिजे. अभंग काय सांगतोय? मध्य आळी कळाली पाहिजे. त्याची कळकळ कळाली पाहिजे. कळकळ पिंगळा काय सांगतोय तो. आणि पिंगळा हे सांगतोय की राम मंदिराच्या काळामध्ये हा पिंगळा म्हणजे एकनाथ महाराज हो मृत्यूलोकात आले. ते एवढ्या करता आले की पाडलेलं मंदिर परत बांधलं पाहिजे. हो, एवढ्या करता आले ते. विठ्ठला येतानी 1533 ला आले आणि जाताना 1599 ला गेले. म्हणजे किती वर्ष राहिले? पटापट हिशोब करत जा बरं का. लोक म्हणजे असं मौन धरून बसू नका एकदम असं. 1599 ला गेले, पण जाताना एक काम करून गेले. हो, 1598 ला जिजाबाईचा अवतार होऊ दिला आणि मग गेले. कळलं का तुम्हाला? एकनाथ महाराज गेले 1599 ला. जिजाबाई आल्या होत्या 1 वर्ष आधी 1598 ला. आणि 1598 ला जिजाबाईला अवतीर्ण होऊ दिलं. आपली सगळी ऊर्जा, परमार्थाची ऊर्जा जिजाबाईच्या ओटीमध्ये टाकल्या. आता सांभाळा तुम्ही, हा देश सांभाळायचंय. आणि मग एकनाथ महाराज गेले. काय कोणती ऊर्जा होती? कोणती ऊर्जा होती? दारू घडबया का दारू घडबया, दारू घडबया पंचाई बया दार उघड, वराई बया दार उघड, नरसाई बया दार उघड, वामाई बया दार उघड, परसाई बया दार उघड.
रामाई बया दार उघड, कृष्णाई बया दार उघड, बोधाई बया दार उघड, कलंकाई बया दार उघड, महालक्ष्मी दार उघड, तैलंग लक्ष्मी दार उघड, सप्तशृंगी माता दार उघड. आशा देवीनं टाहो फोडला एकनाथ महाराजांनी आणि ती सर्व ऊर्जा जिजाऊ महासाहेबांच्या ओटीमध्ये दिली आणि मग एकनाथ महाराज गेले. तीच ऊर्जा पुढे चालत राहिली. माऊली किल्ल्यावर शहाजीराजे जिजाबाई असताना लखोजी जाधवावर मोगलांनी कामगिरी सोपवली की शहाजीला गिरफ्तार करा आणि शहाजी राजांना पकडण्याकरता लखोजी जाधवांनी मोठी फौज आणली. घोडदौड चालू झाली. माऊली किल्ला ते जुन्नर पर्यंत येत असताना जिजाबाई 7 महिन्याच्या गरोदर होत्या. शहाजी राजे जिजाबाई घोडदौड चालू आहे, पाठलाग करताय लखोजी जाधव, म्हणजे बापच मुलीचा पाठलाग करतोय. लखोजी जाधव कोण? जिजाबाईचे वडील. बापच मुलीचा पाठलाग करतोय आणि असं असताना घोडदौड चाललेले 7 महिन्याच्या त्या गरोदर होत्या आणि जिजाबाई पोटात त्या गर्भाला म्हणजे शोभाला सांगत होते, शोभा हे असतं राजकारण, अशी असती घोडदौड. देश वाचवायचा आहे ना. या वयात 7व्या महिन्यात मलाही विश्रांती नाही आणि तू 7 महिन्याचा तुलाही विश्रांती नाही. पण ध्यानात ठेव शोभा, अशीच घोडदौड तुला आयुष्यभर करावी लागणार आहे, तर हा भारत जिंकू शकतो. गर्भामध्ये आपल्या मुलाला बाळाला घोडदौड करताना शिकवते. तिला म्हणतात माता, तिला म्हणतात जिजाऊ मा साहेब. ती एकनाथ महाराजांची ऊर्जा होती. अलग लक्षात. पुढचा इतिहास सांगत नाही, आपण ग्रंथ वाचा हे लक्षात येईल. तर अशा प्रकारची ऊर्जा ती एकनाथ महाराजांना दिलेली होती. ते एकनाथ महाराज आपल्या गुरुबद्दल काय म्हणतात? ते एकनाथ महाराज आपली गुरु परंपरा सांगत असतात. ते म्हणतात माझे गुरु जनार्दन, जनार्दनाचे गुरु दत्तात्रेय. दत्तात्रेय परंपरा ते अत्रिपुत्र आहे, म्हणजे अत्रीपासून आलं. अत्री कोण? ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून अत्री. ब्रह्मदेव कोण? नारायणाच्या नाभी कमळातून. आणि नारायण कोण? जो निर्गुण निराभास आहे त्याला आम्ही नारायण म्हणतो. हे अभंगाच्या पहिल्या
अभंगाच्या पहिल्या चरणावर आपण आलो लवकर, अजून मला पाठीमागची भूमिका सांगायची. हे सगळं एकनाथ महाराजांचं सगळं भक्कम इमारत आहे, भक्कम परंपरा आहे. जनार्दन कवी नव्हते. जनार्दन स्वामी मुळात ब्राह्मण, देशपांडे, लढवय्ये, चाळीसगाव गिरणीच्या किनाऱ्यावर बाळ नावाचं गाव आहे, ते त्यांचं गाव आहे. कोणी चाळीसगाव भागत असतील ना, वाडे गुडे टेकावडे गिरणा नदी, तर लक्षात येतो मला. पण मोगलांच्या काळामध्ये ते साधू महात्मे होते, लढवय्ये होते, त्यांना किल्लेदार बनवलं होतं. कोणत्या किल्ल्यावर? कोणता किल्ला? मला वाटलंच होतं तुम्ही दौलाबाद म्हणणार म्हणतो, कारण तुमच्या डोक्यातून दौलताबाद जात नाही, औरंगाबाद जात नाही. काय दरिद्री माणसं आहे. करंटे करंटे देवगिरी काय म्हणायचं, हे थोबाड आहे ना, थोबाड. देवाने चांगल्या चांगल्या शब्द करता दिले, लहान शब्द कोण देवण्याचे. अरे किती तो औरंगाबाद म्हणणार, ज्या औरंगजेबने आमच्या संभाजी राजाला कातडी काढली, डोळे फोडले, तरी तुमचे डोळे उघडत नाही अजून. कोणत्या किल्ल्यावर? देवगिरीचा किल्ला. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिताना काय म्हटलं माहितीये का? ते यदुवंश विलासू सकळ कळा निवासू न्यायात ते पोकी क्षितिशू रामचंद्र. तो रामचंद्र यादव नावाचा राजा ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला राज्य करत होता, तो देवगिरीच्या किल्ल्यावर होता. अलग लक्षामध्ये. आणि महाराष्ट्राची ती राजधानी होती देवगिरीचा किल्ला. तेव्हा देवगिरीच्या किल्ल्यावर किल्लेदार असलेले जनार्दन स्वामी, जनार्दन पंत लढवय्ये होते, लढवय्ये. लोकांना संत म्हणजे काय माहिती का? संत म्हणजे भोळा भाबडा, एका गावात म्हणजे की दुसऱ्या गावात पुढे करणारा आहे ना, आश्रमात राहणारा, उघडा राहणारा, दाढी जटा, असं काही नाही. संत लढवय्ये होते. आणि आमचे नाथ महाराज पण लढवय्ये होते. विठ्ठला विठ्ठल. बाबरी मशीद पाडल्यानंतर, आपलं राम मंदिर पाडल्यानंतर एकनाथ महाराज आले. हा नुसता योगायोग नाहीये, ठरवून आहे, ठरवून. वरती चर्चा झाली, राम मंदिर परत बांधायचंय, भक्कम महात्मा पाहिजे, भक्कम गुरु पाहिजे, है ना. गुरु भक्कम, शिष्य पण भक्कम आहे. जनार्दन स्वामी किल्ल्यावर गुरुवारी सुट्टी असायची, गुरुवारी, कारण त्यांचा गुरुवार होता, दत्ताचा वार होता. समाधी लावून बसले होते, आणि समाधी लावून बसले त्याच वेळेला आक्रमण, किल्ल्यावर आक्रमण झालं. आणि एकनाथ महाराजांनी विचार केला, आपले गुरु समाधीस्थ आहे, आणि आता आक्रमण झालंय. एकनाथ महाराजांनी आपल्या गुरुच्या समाधीला नमस्कार केला, शिलखत अंगात घातलं, ढाल तलवार घेतली, घोड्यावर स्वार झाले, आणि सैन्याला आदेश दिला. फटाफट सैन्य किल्ल्याच्या बाहेर पडलं, आणि भर चक्रावर तुटून पडलं. घनघोर युद्ध झालं. सैन्य पिटाळून लावलं, आक्रमण पिटाळून लावलं. पुन्हा सैन्य जागेवर आलं, आणि पुन्हा सगळे जिथल्या तिथं आल्यानंतर एकनाथ महाराजांनी आपली शिलखत काढली, कुंडीला टांगली, तलवार टांगून दिली, आणि सद्गुरूंच्या समाधीला नमस्कार केला, आणि आपापल्या कामाला लागले. जेव्हा समाधी उत्थान पावली, जनार्दन स्वामी त्या गुहेच्या बाहेर आले. फक्त तो सगळी दानादान आहे, गडबड उडालेली. काय? मग सेवकाने सांगितलं, परचक्र आलं होतं. मग लढलं कोण? सैन्य लढलं. म्हणजे आदेश कोणी दिला? म्हणजे एकनाथ महाराजांनी आदेश दिला होता. आमचे संत युद्ध करणारे सुद्धा होते. दुर्दैवाने तुम्ही त्यांना शांती ब्रह्म बनवून टाकलं. विठ्ठला विठ्ठल. वाङ्मय, या वाङ्मयात एकनाथ महाराज शांती ब्रह्म अजिबात दिसत नाही. पण काय असतं माहिती का? संविधान चांगलं आहे, पण ते नेत्यांनी आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही. वाङ्मय चांगलं आहे, पण ते वेदांती लोकांनी आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही. भजन चांगलं आहे, पण गायक लोकांनी आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही. अभंग चांगला आहे, अलग लक्षात, पण विनोदाचार्याने तो आपल्यापर्यंत येऊ दिला नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. खरे एकनाथ महाराज लढवय्ये आहे. अहो, ज्या एकनाथ महाराजांची भाषा आहे, काय माये गेली होती भूतापासी, त्यांना कसं काय शांतीब्रह्म म्हणा तुम्ही? कसं काय म्हणणार? अशा प्रकारचे एकनाथ महाराज त्या काळा जेव्हा अवतीर्ण झाले, तो काळ म्हणजे तो काळ आक्रमणांचा काळ होता. नाही, आक्रमणांच्या तीव्रतेचा काळ होता. आक्रमण ज्ञानोबाच्या काळात पण झाली, आक्रमण जयपाल राजाच्या काळात पण झाली, आक्रमण शिवाजीच्या महाराजांच्या काळात पण झाली. पण आक्रमण जी एकनाथ महाराजांच्या काळात झाली, राम मंदिर पाडलं, तशी आक्रमण, भयानक आक्रमण कधीच नाही झाली. अत्यंत भयानक काळ होता. एकनाथ महाराजांनी आणि
जशी योद्ध्याची तलवार चालते, धार चालते, तशी त्याची लेखणी चालली. ही भागवत वाचा जरा, तो भावार्थ रामायण वाचा, मग कळत तुम्हाला लेखणी काय असते, लेखणीला धार काय असते. जेव्हा तुर्क समोर यायचे ना, संवाद व्हायचा. एक तुर्क म्हटला, तुर्क म्हणजे मुसलमान, तुर्क म्हणला, एकनाथ महाराज म्हटला, ए ब्राह्मण, ए ब्राह्मण, सुन रे ब्राह्मण अक्कल गदड़े, बुड़किया मारे पान कोकड़े, तुम्हारा शास्त्र जो कोई पढ़े वो बड़े नादान, कमा को लोगों शास्त्र चलाया, खुदा को कहते बंदीशाले में आया, उसे कंसासुर मारने आया, देवकी ने खुदा छुपाया, जग भला हकीकत से. कळलं ना तुम्हाला? ही तुर्काची भाषा आहे. मी शिकून गेलो थोड्या दिवसामध्ये, आता स्पष्टीकरण करून सांगतो. हो, सुन रे ब्राह्मण अक्कल, ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण. सुन रे ब्राह्मण अक्कल गदड़े म्हणजे काय? अक्कल नाही तुला. बुडक्या मारे पान कुकडे, कोंबडी सारखा पाण्यात बुड्या मारतो, जानवं घालतो. हो, बुडक्या मारे पान कुकडे, तुम्हारा शास्त्र जो कोई पडे वो बडे नादान. तुमचं शास्त्र जे वाचतात ते सगळे नादान लोक आहे. काय नादानी? कमाक लोक शास्त्र चलाया. कमाक लोक म्हणजे अक्कल कमी असल्या लोकांनी तुमचं शास्त्र लिहिलं, त्याला असं म्हणायचे. कोणाला? तुर्काला. तुर्क म्हणजे कोण? मुसलमान. कमाक लोक शास्त्र चलाया, खुदा को कहते बंदीशाले में आया. खुदा म्हणजे कृष्ण. बंदीशाळेत म्हणजे कुठं? मथुरेमध्ये है ना. खुदा को कहते बंदीशाले में आया और उसे कंसासुर मारने आया और देवकी ने खुदा छुपाया. काय गोष्टी म्हणे. असं म्हटल्यानंतर नागपारा शांत राहिले का आपल्यासारखे? बर बाबा तू म्हणे बापाचा. नाही नाही, एकनाथ महाराजांची भाषा आहे का? एकनाथ महाराज म्हणतात, ऐक तुर्का परम मूर्खा, सर्वाभूती देव देखा, हा सांडोनिया उंका, शून्यवादका का झालाशी. खुदा माना पश्चिमेकडे, घेर काय ओस पडे, मौजूद मौला चौकडे, ते का धडपुडे तुम्ही नेना. 5 बखत खुदाशे झाले, बाकी काही स्वराने नेले. नाही समजलं? धन्यवाद. अरे खुदा माना पश्चिमेकडे, बरोबर ना? ते खुदा कुठं मानतात? पश्चिमेला. आणि पूर्वेला नाही का? खरं सांगा, देव कोणत्या बाजूला आहे? अरे देव तो कणकण में भगवान आहे. खुदा माना पश्चिमेकडे, घेर काय ओस पडे, मौजूद मौला चौकडे, ते का धडपुडे तुम्ही नेना. बरं, 5 बखत खुदाशे झाले है ना. नमाज किती वेळेला? आता कळलं तुम्हाला? हो, 5 बखत खुदा, बाकी काही चोरांनी नेले का? असे परखड उत्तर दिले. म्हणून असं आहे उत्तर. उत्तर काय असतं? जिथल्या तिथं, ज्याचं त्याला, आणि जशाच तसं. उत्तर कसं पाहिजे? जिथल्या तिथं, ज्याचं त्याला, आणि जशाच असं उत्तर पाहिजे. एकदा संसदेमध्ये सोनिया गांधी अशी म्हटली होती अटल बिहारींना, बोले कविता लिखने से देश चलता है क्या. अटलजी पंतप्रधान होते ना, फार पोटात दुखायचं यांच्या. पण या भारत देशावर हिंदू पंतप्रधान झालाच कसा काय? तर ती म्हटली होती. आणि आपल्याला काय माहिती का, कोणीतरी बाहेरच्यानं बोकांडी घेतल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आपला असा नियम आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये गोष्ट सांगतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये 1939 ते 1943 दुसरं महायुद्ध झालं, बरोबर ना? त्यावेळेला आणि सावरकरांना अशी बातमी लागली, कायद्यांमध्ये आनंद निर्माण झाला. काय म्हणजे दुसरं महायुद्ध आता, आणि आता इंग्रज हरणार आहे आणि हिटलर जिंकणार आहे. मग सावरकरांनी विचारलं, मग तुम्हाला काय आनंद कसा काय झाला? म्हणे आता हिटलर जिंकणार आहे आणि इंग्रज हरणार आहे. बरं, हरले इंग्रज, तुम्हाला आनंद का झाला? म्हणजे हिटलर जिंकणार आहे. बरं, जिंकला हिटलर, तुम्हाला आनंद व्हायचं काय कारण? काय कारण? काय बोला ना. सावरकर म्हणजे ऐका, आता समजा हे गाढव आहे, गाढव, आणि गाढवावर पहिली स्वारी बसलेली, आणि पहिली स्वारी उतरली आणि दुसरी बसली. फरक काय पडला? स्वारी बदलली, गाढव तेच आहे. नाही कळालं? धन्यवाद. अरे इंग्रज गेले तर हिटलर आला, पण कोणीतरी दुसराच आहे ना. तुमच्यात तर काही दम नाही ना देश चालवायची, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला हिटलर तरी पाहिजे, इंग्रज तरी पाहिजे, नाहीतर इटालियन तरी पाहिजे, ऐक ना. कोणीतरी बाहेरचा असल्याशिवाय तुम्हाला जमत नाही. अटल बिहारी तिने असं म्हणावं, क्या कविता लिखने से देश चलता है क्या. ते अटलजी होते, अटल. त्याने उत्तर काय दिलं? तितक्या तिथं उत्तर दिलं संसदेमध्ये. त्याने काय सांगितलं? अगर कविता लिखने से देश नहीं चलता है तो क्या दूसरों ने भाषण लिखकर दिए हुए पढ़ के सुनाने से देश चलता है क्या. याला उत्तर म्हणतात विठाला कारगिल युद्धामध्ये अटल बिहारी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते, बरोबर ना? कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या दौऱ्यावर तिथं एक तरुण पत्रकार होते, महिला. ती काय म्हटली माहिती का? बोले अटल जी, मैं कुंवारी हूँ, आप भी कुंवारे, मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ, लेकिन मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. काय मागितलं तिने? मी कुंवारी, तुम्ही कुंवारी, मी लग्न करते तुमच्या बरोबर, पण मला काय द्या? मला मुंह दिखाई में काश्मीर दे दो. तिने मागितलं, काश्मीर मागितलं, है ना?
अटल जी म्हणते कोई बात नहीं, तुम कुंवारी मैं कुंवारा हूं, मैं आपके साथ शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. तू आमच्याकडे काश्मीर मागते, पण आम्ही तुझ्याकडे काय मागतोय? पुरा पाकिस्तान. विठाला विठाला म्हणून नरेंद्र मोदींनी सुद्धा पाकिस्तानची जिरवण्याकरता 2च मुली पाठवल्या है ना, 2च मुली. एका मुलीचं नाव सोफिया कुरेशी है ना, दुसऱ्या मुलीचं नाव नाही, एवढे चांगले नाव तुमच्या लक्षात राहणार नाही मला माहिती. तुम्हाला सलमान खान माहिती आहे, तुम्हाला जे आपल्याला बर्बाद करतात ते सगळं माहिती आहे तुम्हाला. इतक्या भारताच्या दिव्य कन्या 1-2 तासात पाकिस्तानची वाट लावून आल्या अलग लक्षामध्ये. जर सगळ्या बिलागल्या तर काय करतील पाकिस्तान? तुम्ही ठरवले हे सगळं कीर्तनकाराने सांगायचं ना, आम्ही बिदाकीतून मोकळं व्हायचं है ना. हे सगळं कीर्तनकाराने ध्यानात ठेवायचं, सांगून मोकळं व्हायचं, आम्ही फक्त बिदाकीतून मोकळं व्हायचं. असं नाही की तुम्ही पण जबाबदारी घ्या, थोडंफार तरी करा काहीतरी अलग लक्षामध्ये. मला काय म्हणायचं होतं, हो उत्तर जिथल्या तिथं ज्याचं त्याला जशास त्याला म्हणतात एकनाथ महाराज. मधला काळ फार विचित्र काळ होता. हो, राम मंदिर पाडलं, हो बाबरनी त्या काळात जे युद्ध केलं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, आता खुल्या मीडियावर सगळं येत आहे चरित्र बरं का. हो, आम्हाला जे इतिहास शिकवले ना, इतिहास ते कोण शिकवले? हो, आम्ही 17 वेळेला मोहम्मद घौरीला पराजित केला हा इतिहास नाही शिकवला. मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चव्हाण कसा मारला हा इतिहास शिकवला. कळलं का तुम्हाला? हो, संभाजीराजाचा इतिहास शिकवला. अलग लक्षात म्हणजे काय? म्हणजे जिथं जिथं हिंदू पराजित झाला, जिथं जिथं आमच्या शूरांनी मार खाला, ते इतिहास आम्हाला आमच्या मुलांना शिकवले. पण आम्ही जे पराक्रम केले, पृथ्वीराज चव्हाण शिकवलंच नाही कोणाला, माहीतच नाही. 28 वर्षाचा पृथ्वीराज चव्हाण, 17 वेळेला मोहम्मद घौरीला शिवदान देणारा पृथ्वीराज चव्हाण, पण ज्यावेळेला 18 वेळेला पकडला गेला, हो, आणि म्हणून ज्याच्यामुळे पकडला गेला त्याचं नाव इतिहासामध्ये अजून लोक घेतात, जयचंदाची अवलाद. त्याला काय म्हणतात? जयचंदाची अवलाद. त्याच्यामुळे तो पकडला गेला. पण पृथ्वीराज चव्हाण पकडल्यानंतर ज्या वेळेला, हो, आणि त्याचा मित्र आला चंद्रबरदाई, म्हणजे मराठीत चंद्राचं वरदान असलेला, त्याचं नाव चंद्रबरदाई, त्याचा वकील होता. तो ज्यावेळेला आणि मोहम्मद घौरीला भेटला, हो, आणि राजाला म्हणजे पृथ्वीराज चव्हाणला भेटायची परवानगी मिळाली. तोपर्यंत पृथ्वीराज चव्हाणचे डोळे फोडून टाकले होते, तो आंधळा झाला होता, त्याला दिसत नव्हतं. चंद्रबरदाई सांगितलं, राजा तुझे हाल मला पावत नाही, पण अजून मी तुझ्यासाठी काही करू शकतो. आणि हा चंद्रबरदाई मोहम्मद घौरीला भेटला, सांगितलं, ज्या दिवशी आमचा राजा पृथ्वीराज चव्हाण मरण पावेल त्या दिवशी जगातली एक कला समाप्त होईल म्हणे. काय कला आहे? जी महाभारतामध्ये, हो, आणि अर्जुनाकडे होती, कर्णाकडे होती, हो, जी त्रेतायुगामध्ये रामायण काळामध्ये दशरथ राजाकडे होती, ती युद्ध कला आमच्या पृथ्वीराज चव्हाण राजाकडे आहे म्हणून. आणि म्हणून एक प्रतियोगिता आयोजित कर, आमच्या राजाच्या हातात त्याचं धनुष्य दे, हो, चारी बाजूला 10 बाजूला घंटे बांध, घंटे वाजव, बरोबर आवाजाच्या दिशेने तो घंट्यावर बाण मारतो की नाही पहा. राजाला पटलं नाही, मोहम्मद घौरीला, आंधळा माणूस कसं काय आवाजाने बाण मारणार? आंधळा झालेला. एक प्रतियोगिता तयार केली, हो, एका मैदानामध्ये हजारो लोक पाहण्याकरता उभे राहिले, 10 दिशेला घंटे बांधले, हो, आणि मोहम्मद घौरी स्वतः, हो, लोखंडी कवर तयार करून आतमध्ये बसला होता. तेव्हा चंद्रबरदाई म्हटला, महाराज, हो, तुम्ही राजे, आम्ही पराधीन आहोत, तुम्ही हुकूम केल्याशिवाय आम्ही बाण चालवणार नाही. घंटा वाजल्यानंतर हुकूम कोणी करायचा? तुम्ही करायचा. घंटा वाजला तो मोहम्मद घौरी म्हणायचा, पृथ्वी बाण चलाव. परत दुसरा घंटा वाजला तो म्हणायचा, पृथ्वी बाण चलाव. कोण बोलायचा? मोहम्मद घौरी. हो, अलग लक्षामध्ये. हे एवढ्या करता, हे वकिली डोकं आहे. हा आवाज येतो कुठून? कळलं का तुम्हाला? हो, हा घंट्याचा आवाज महत्वाचा नाही, हा आवाज येतो कुठून? पृथ्वी बाण चलाव. सगळं झाल्यानंतर त्या चंद्रबरदाईने एक काव्य सादर केलं. काय काव्य सादर केलं? म्हणे, राजे आता आम्ही तर मरणारच आहे, पण एक काव्य शेवटचं मला करायचंय. मग त्याने काय काव्य केलं? 4 बास 24 गज अंगुल अष्ट प्रमाण. हे राजा करता होतं, मोहम्मद घौरी आपल्या पृथ्वीराज चव्हाणा करता. 4 बास म्हणजे बांबू, 4 बास 24 गज 24 फूट, अंगुल अष्ट प्रमाण, हो, 8 अंगुल म्हणजे बोट, इतकी लांबी आणि इतकी उंची कोणाची? मोहम्मद घौरीच्या छातीची. कळलं का तुम्हाला?
मोहम्मद गौरीची छाती कुठपर्यंत आहे, किती उंच आहे, तो कुठे बसलेला आहे? 4 बास 24 गज, अंगुल अष्ट प्रमाण. लोकेशन याला काय म्हणतो तुमच्या भाषेमध्ये? हे लोकेशन आहे, काव्यातलं लोकेशन आहे. 4 बास 24 गज, अंगुल अष्ट प्रमाण. ता ऊपर सुल्तान है मत भूलो चौहान. ता ऊपर सुल्तान है मत भूलो चौहान. आणि असं म्हटल्यानंतर घंटा वाजला आणि मोहम्मद गौरींनी परत आवाज दिला, पृथ्वी बाण चलाव. त्याने तो घंट्याकडे नाही बाण मारला, गरकन फिरला. हो, आणि पृथ्वी बाण चलाव हा आवाज येतो कुठून? तिथपर्यंत बाण चालवला. हो, लोखंडी कवरच्या मधून बाण घुसला आणि मोहम्मद गौरी मारला. हो, पण हा इतिहास आम्हाला शिकवला. इतके शूर राजे आमचे होते महाराज, एवढे शूर पराक्रमी. पण आपल्या देशावर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हो जे सरकार आली, हो 5 शिक्षण मंत्री मुसलमान झाली. त्यांची नावे नेटवर शोधून काढा. 5 शिक्षण मंत्री कोण? मुसलमान. म्हणजे 5 25. त्यातही जर 2 पंचवार्षिक राहिले असतील, जवळजवळ 60-65 वर्ष भारताला शिक्षण मंत्री मुसलमानच होता. आता मुसलमान शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर तो धडे कोणते देणार, काय शिकवणार? औरंगजेब असा होता, मोहम्मद गौरी असा होता, अल्लाउद्दीन असा होता, अकबर असा होता, बाबर असा होता, अब्दाली असा होता. पण अरे हो हो, ते कसे का असे ना, बरं का, पण आमचे शूरवीर होते म्हणून भारत आज उभा आहे. औरंगजेबला टक्कर दिली, प्रत्येकाला मारलेलं आहे, प्रत्येकाला पूर्ण उरलेले आहे. धर्माचे काही लोकांना दुःख झालं बरं का, कुठून चालले घरी. हे बघा, म्हणजे शिवरायांचं नाव घेतलं, पृथ्वीराजांचं नाव घेतलं, राणा प्रतापाचं नाव घेतलं आणि त्यांना दुःख झालं, चालले घरी. जा खुशाल जा, जा ताई, हळूच जाई घरी जा, तुमचं स्वागत आहे बरं का. मला त्रास होतो महाराज, अशा प्रकारे जर चांगला विषय चालला असताना जर कोणी उठलं ना, बरं का. आमच्या नाशिक भागात एक म्हणे, बिंदुताई सांगू का? आमच्या नाशिक भागातली म्हणे ती, काय म्हणे ते का, बिचाऱ्याचं फार वाईट झालं हो, माणसातून उठला हो. विठाला विठाला एवढी एकच जागा आहे, धर्म समजून घ्यायची, देश समजून घ्यायची. मला 4 गोष्टी सांगतो, 4 मुद्दे सांगतो. ज्याला कर्ण कळाला त्याला महाभारत कळाला, बरं का. ज्याला नथुराम कळाला त्याला राजकारण कळालं, अलग लक्षात. ज्याला नथुराम कळाला त्याला देश कळाला, राजकारण कळालं. हो, ज्याला बंडातात्या कळाले, ज्याला रामदास बाबा मनसुख बाबा कळाले, त्याला वारकरी संप्रदाय कळाला. हे बाकी मग पोटा करता फिरणारे सगळेच आहेत, ते सगळेच असतात ते. हो, पण महाभारताचा कर्ण तुम्हाला कळाला पाहिजे. हो, इतिहासाचा संभाजी राजा तुम्हाला कळाला पाहिजे. का बरं? छत्रपती शिवाजी महाराज गेल्याबरोबर धडाधड धडाधड, हो, कोणाला शिरशेत, कोणाला हत्तीच्या पायाखाली अन्याय केला होता त्यांच्यावर अन्याय झाला होता. हो, अन्यायाच्या विरोध लढले, लोकांना पटलं नाही, नसेल पटलं तुम्हाला, पण देशावर अन्याय झालाय. संभाजी राजा तुम्हाला कळाले पाहिजे, आणि म्हणून त्यांच्यावर ग्रंथ लिहिला गेला, छावा. कोणी लिहिला? शिवाजी सावंत. ते काय वेडे काय? नथुराम कळाला पाहिजे, कळाला नाही म्हणून त्यांच्यावर ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? ग वा बेहेरे. ग वा, ते काय वेडे होते का? अवश्य वेळ काढून वाचा. छोटं पुस्तक आहे नथुराम. हो, गांधी हत्या आणि मी, पण वाचा. हो, त्यांनी देशाला दुसऱ्या फाळणीपासून वाचवलं, नाहीतर आणखी एक तुकडा झाला असता काश्मीर सारखा. म्हणून हो, ते कळाले पाहिजे, त्याच्यावर ग्रंथ लिहिले
आणि लिहिणारे कोणी पायसाटे नव्हते, आलं का लक्षामध्ये? लिहिणारे कोणी राजकारणी नव्हते, निष्पक्ष वृत्तीचे त्यांनी ते ग्रंथ लिहिले. विठ्ठला विठ्ठला आम्हाला चुकीचे इतिहास शिकवले गेले, चुकीचे इतिहास. आजही लहान मुलांना रामायण कळत नाही, महाभारत कळत नाही. हो, धडे अक्षरशः बाबरचा धडा शिकवायची काय गरज होती? अकबर शिकवायची काय गरज होती? औरंगजेब म्हणे हाताने टोक्यावर, अरे विनीत असेल तो. शिकवलं कसं पाहिजे? राम पण 4 भाऊ होते हो, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. आणि औरंगजेब पण 4 भाऊ होते, है ना? शिकवलं कसं पाहिजे? रामाचे 4 भाऊ असे होते, प्रभू रामचंद्राचे. राम वनात गेले, माघारी येत नाही. भरतानी आपल्या एका ताटामध्ये त्याच्या पादुका घेतल्या, धुतल्या, त्याला फुलं वाहिली आणि 14 वर्ष त्या पादुका गादीवर ठेवल्या आणि भावाच्या नावाने राज्य चालवलं. याला म्हणतात भाऊ. भाऊ असा होता. आता औरंगजेबला 3 भाऊ होते, म्हणजे एकंदर 4 होते. त्याने 3 भाऊ मारले. बापाला कैद केलं शहाजहानला. आणि ज्यावेळेला बापाला कैद केलं, हिवाळा संपला, उन्हाळा लागला, तो चरवीवर पाणी ठेवत होता त्याला प्यायला. तर बापाने अर्ज केला शहाजहाननी, कोणाकडं? औरंगजेबकडे. अरे आता उन्हाळा लागला, मला तहान लागते, पाणी पुरत नाही. त्या सेवकाला सांगितलं, तुझ्या राजाला सांग पाण्यामध्ये वाढ. पाण्यामध्ये व्यवस्था करण्याकरता अर्ज करावा लागला त्याला मुलाकडं. कोणाला? बापाला. हो. तर औरंगजेबने काय उत्तर दिलं माहिती का शहाजहानला? म्हणजे तू फार दिवस जगावा अशी माझी इच्छा नाहीये, जेवढं मिळतंय तेवढंच घे. तेव्हा शहाजहाननी औरंगजेबला जे पत्र लिहिलं तेवढं ऐका फक्त, तेवढं ऐका. आजच्या कीर्तनातलं शहाजहान लिहितो, औरंगजेब, या देशातल्या चाली रीती धर्म परंपरा ना तुला समजल्या ना मला समजल्या. या देशामध्ये मेलेल्या पितरांना लोक खाली तर्पण करतात आणि तू जिवंत बापाला तडफडून मारतोय म्हणून साठी. हा धर्म तुला नाही कळणार. ही खरी गोष्ट आहे की मेलेल्या पितरांना तर्पण करतात लोक, पाणी देतात. ही देशाची परंपरा आहे. पण हे इतिहास आम्हाला कोणी शिकवले नाही, कोणत्या धड्यात नाही. कारण का? शिक्षण मंत्रीच मुसलमान होते म्हणून वेचून त्या प्रकारचे धडे शिकवले. मला काय म्हणायचंय, हा जो एक आहे ना बरं का, हा पिंगळा, हो, जो मी आता प्रमाण सांगितलं पिंगळा, हा पिंगळा असं म्हणतो माझी परंपरा पण श्रेष्ठ आहे, खरंच बोलणार जे बोलायचं ते. कारण माझ्या परंपरेमध्ये, हो, मी असं नाही म्हणत केवळ ब्रह्मदेवापासून, हो, इकडे सगळं खोटं शिकवतात, आम्ही माळ घालतो आणि मीच गुरु आहे तुमचा. अरे पण तुझा गुरु सांग ना कोणीतरी, बरोबर आहे की नाही? हो, एकनाथ महाराज आपली परंपरा सांगताना माझे गुरु जनार्दन आहे, पण जनार्दनाचे गुरु दत्तात्रय, दत्तात्रयांचे गुरु आत्री आहे, हो, आत्रीचे गुरु ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेवाचा जन्म ज्या नाभी कमळातून नारायणापासून झाला, तो नारायण त्यांचा गुरु आहे, जो सर्वांचा आदिगुरु. कोण? नारायण. सगळ्या संप्रदायाने हे शिकवलं पाहिजे. जगामध्ये सगळ्या संप्रदायांचा आदिगुरु कोण आहे? नारायण. विठ्ठल चैतन्य संप्रदायाची परंपरा काय? मुख्य महाविष्णू कोण आहे? प्रमाण आहे की नाही पाठ? ज्याने हंस रूपाने आपल्याला बोध दिला, चतुश्लोकी भागवत सांगितलं, ते महाविष्णू आद्य गुरु की नाही सगळ्यांचे? आदिनाथ गुरु मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, चैतन्याचे मुख्य
जो सर्वांचा आदिगुरु कोण? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. इथं काय म्हटले? हो, आदि नारायण म्हणती त्यास. हो, आधी काय म्हटले? जो निर्गुण निराभास, जे निर्गुण निराकार तत्व परमात्मा आहे ना. हो, एकनाथ महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये जे अभंग लिहिले त्याच्यामध्ये निर्गुण निराकार फार सुंदर वर्णन केले. चल आदिपुरुष निर्गुण निराकार की याद कर, मेरे गुरु पर्वतिगार की याद कर, जिस उस्ताद ने इस माया बनाई उस साहिब की याद कर, उन्हीं गुणवंत की याद कर, श्री भगवंत की याद कर. जोग जीवत का बांधा तोड़ा, समदम के सर पर समला तोड़ा, गुरुवारी वीरपुरा नहीं चिर के खाए निद्रा, कान फाड़ के खाए मुद्रा, अनवट टाळी धुमक बाजी तो फूक मारू तो, जा 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 बोल के पहाड पर जा. घाबरू नका बरं काही. पण हे प्रमाण आहे सगळे. हे सगळे आम्ही प्रमाणाशिवाय संतांच्या वाक्याशिवाय एक शब्द सुद्धा दुसरा सांगत नाही. पण आम्ही असं का म्हणतो? चल आदिपुर, आता याला चाल लावता येत नाही म्हणून लाव बरं चालायला. लावता येतं लाव काय. पण तू पहिलं ऐकून घ्या कसं आहे ते. चल आदिपुरुष निर्गुण निराकार की याद कर, मेरे गुरु पर्वतिगार की याद कर, जिस उस्ताद ने माया बने उस साहिब की याद कर, गुरु गुणवंत की याद कर, श्री भगवंत की याद कर. जोग जीवत का बांधा तोड़ा, समदम के सर पर समला तोड़ा, गुरु गारुडी वीर पुरा नहीं चिर के खाए निद्रा, कान फाड़ के खाए मुद्रा, अनवट डाली धमक बाजी फूक मारतो, जा 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 बात बोल के पहाड पर जा. हे झालं एक टूक. लावा चाल आता काय संत वाङ्मय आगाध आहे. आपल्या वारकरी संप्रदायाला संत वाङ्मयाची श्रीमंती लाभलेली आहे अलग लक्षामध्ये. पण काय करणार है ना. हो, निदई वाचा परिवरी लोह्या रुतलिया आधी सहस्रवरी, की तेत बैसोनी उपवासू करी का दरिद्री. काय दरिद्री करंटे पण आहे. अहो 700 वर्ष झाले एकनाथ महाराज वाङ्मयाला, 450 वर्ष झाले. अजून तो गाथा माहित नाही तुम्हाला. तुम्हाला अजून आनंद लहरी माहिती नाही. तुम्हाला अजून मुद्राविलास माहिती नाही है ना. हो, वाचाल तर खरंच वाचाल बरं का. हो, हे कीर्तन ऐकून नोट करून ठेवा, हृदयावर कोरून ठेवा. काय त्या मालिका पाहत बसले, सिरियल है ना, मोबाईल, फेसबुक, गुगल, ट्विटर. बावळटपणा आहे नुसता बरं का. हो, गरजेपुरतं ठीक आहे बा, आपल्याला फोन करायचा आहे, काही मेसेज टाकायचा आहे, ठीक आहे याच्यापुरतं. पण त्याचा अतिरेक काही कामाचा नाही ते. हो, आज मोबाईलमुळे आणि टीव्हीवरच्या सिरियलमुळे आपला धर्म धोक्यात आलाय, धोक्यात बरं का. लहान मुलांना गेम, मोबाईलवर गेम, मुलं बुद्धिभ्रष्ट झाले. गेमच्या नादामध्ये एका मुलाने आपल्या लहानपणीच्या डोक्यामध्ये दगड घालून खलास करून टाकला. कारण ते बुद्धीवर वाईट परिणाम होत्या. गेम पाहून पाहून चिडखोर बनतात मुलं. स्वभावात बदल होतो मुलांच्या. वाईट आहे फार. आता मुली आहेत मध्य वयात, अविवाहित, त्या लवच्या आतमध्ये संपून चालल्या. कारण आता लवकर लग्न न करणे हे फॅशन झालं. ते काही कारणास्तव लग्न राहिलं व्हायचं, सर्व्हिस शिकते म्हणून. पण सर्व्हिस नसो, शिकणे नसो, पण ते आता फॅशन झालं. लग्न लवकर करायचं नाही. 35, 30, 35, 40 वर्ष. आता ही 35 वर्षाची, तो 40 वर्षाचा. अलग लक्षात. आता कीर्तनात बोलायच्या मर्यादा म्हणजे जास्त बोलत नाही अलग लक्षामध्ये. पण त्याला काही लग्न म्हणतात का? पण टिकतात का ते लग्न? तिचे 2-3 मित्र असतात आधी, याच्या 2-3 मैत्रिणी असतात, टिकत नाही लग्न ते. हल्ली कोर्टामध्ये एकच केसेस आहे, घटस्फोट. जास्तीत जास्त केस कोणते? घटस्फोट. आणि याचा फायदा परकीय लोक घेतात. लवजात. हो, आपल्या घटस्फोटाचा, आपल्या मुलीचे लग्न वेळेवर न होण्याचा फायदा. हो, म्हणजे आपण चुकीच्या मार्गाने चालतो याचा अभ्यास करून परकीय लोक आपला फायदा घेतात. हो, आणि लवजात मध्ये मुलींना फसवतात. लवजात मध्ये ज्यावेळेला ते तुमच्यावर मैत्री करतात ना, त्याचं नाव, आधीचं नाव हिंदूच असतं. तो हिंदू असतो. पण ते पण मुलीपासून सुरुवात होते. आधी तुमच्या मुलीबरोबर एक मुलगी मैत्रीण करते, ती एका मित्राची ओळख करून देते. तो आधी हिंदू असतो बरं का. नंतर मग त्याचं खरं नाव मुसलमान असतात, ते अब्दुल निघतं. आणि त्यानंतर मग हळूहळू ती मुलगी एकदा का त्याच्या जाळ्यामध्ये गेली की ती कोणाच्या बापाला ऐकत नाही. अशा एक नाही दोन्ही, प्रत्येक जिल्ह्याचा सर्वे पहा. हो, 100-150 मुली हो प्रत्येक जिल्ह्यातून गायब झाल्या. गायब. हा झाला मध्या काळाचा भाग, म्हणजे अविवाहित मुलींकरता. पण विवाहित स्त्रियांकरता सुद्धा सोडलेलं नाहीये. महाभयानक आहे. हे जे सिरियल आहे ना, सिरियल, हो, पूर्वी चित्रपट होते.
ते टॉकीजमध्ये जाऊन लोक पाहत होते, 4 भिंतीच्या आतमध्ये. एकटा जायचा, झक मारून यायचा, स्वारीवर का एकटा जाऊन चित्रपट पाहून येत होता. हो, पण पाहून आल्यानंतर भामट्यासारखा झोपून येत होता. म्हणजे पूर्वीच्या माणसाजवळ थोडीशी नीतिमत्ता होती. तो 4 भिंतीच्या आत तिकीट काढून त्या अंधारामध्ये पडद्यावरच पाहत होता. ती नाचणारी गाणारी स्टोरी पाहून घरी येऊन झोपून घ्यायचा. बरं झालं आपण आपल्या बायकोला नेलं नाही, बरं झालं आपण आपल्या मुलीला हे दाखवलं नाही, दाखवण्यासारखं नाहीये हे पाहून तर आपली बायको पण बिघडल, मुलगी तो भामट्यासारखा झोप. बायको तेव्हा जेवून घ्या, नाही आज जेवायचं नाही, त्याची भूक मरून जायची. म्हणजे पूर्वीच्या माणसाजवळ एवढी नीतिमत्ता होती. चित्रपट हा पाहून आला की घरच्याला न सांगता घरी येऊन भामट्यासारखं झोपून घेत होता. पण आता तो चित्रपट घरात आला, टीव्हीवर आला, रोज पाहता 2-2, 4-4 चित्रपट. आता बायकोला काही वाटत नाही, याला काही वाटत नाही, कारण काय बधीर झाले माणसं, डोळे बधीर झाले, मन बधीर झाले, सगळं पाहतात भामट्यासारखे, काही नाही, एकमेकांकडे पाहतात. पण ते चित्रपट 3 तासात संपत होते. आता सिरियल 3 तासात संपत नाही, 3-3 वर्ष चालते है ना. बरं, सिरियल मध्ये स्टोरी इतकी गंभीर असते ना, बरं इतकी समज. त्या अति टॉप लेवलचे निर्माते, दिग्दर्शक त्यांनी ते तयार केल्या स्टोऱ्या सगळ्या. हो, शिकलेला माणूस, शिकलेली बाई, ती सुंदर, तो सुंदर, तो एका ठिकाणी सर्व्हिसला असतो, त्याला 1.5 लाख रुपये पगार असतो, ही पण सर्व्हिसला असते, याला 1 लाख रुपये पगार, ड्रायव्हर गाडी याला त्याला पण. आणि मग दोघं, हो, तो जिथं सर्व्हिसला असतो ना त्याच्या हाताखाली एक सुंदर क्लार्क असते आणि त्याची बायको दुसऱ्या ठिकाणी कामाला असते, ती एका बॉसच्या हाताखाली असते. अरे याच्या हाताखाली एक सुंदर क्लार्क असते, हो, आणि ती एका बॉसच्या हाताखाली असते. आता पुढे काय चालतंय हे तुम्हाला चांगलं माहिती, हे काय मी सांगायची गरज नाही. अशी स्टोरी त्या सिरियल मध्ये असते. आणि त्या सिरियल मध्ये तिकडं त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं, इकडे याचं प्रेम, आणि ते प्रेम इतकं गाजतं अलग लक्षात. आणि तुम्हाला तुमच्या मनात असं वाटतं, हो त्याचं काय चाललंय हिला माहिती पडू नये, आणि हिचं काय चाललंय त्याला, काय भामटे माणसं आहे. म्हणजे स्टोऱ्या अशाच आहे बरं का, सिरियल अशीच आहे. आणि असं चालत असताना बाया माणसं बरं का सगळे, हो, त्या सिरियलच्या वेळेमध्ये बरोबर भाजी बिजी घेऊन कीर्तन नाही आम्ही येऊ शकत नाही. ती सिरियल आता ती लिंक असते ना, पुढं काय, आता याच्यानंतर पुढं काय, याच्यानंतर पुढं काय, हो सिरियल. त्या सिरियलची लिंक पाहण्याकरता भाजीपाला स्वयंपाक वेळेवर करून ते पाहत बसतात ते. आता इथं आमच्या मातोश्री सगळ्या बसले ना तुम्ही बघा, बहीण म्हणा, मातोश्री म्हणा, मुली म्हणा, बिंदुताई आमचा जवळजवळ 32-33 वर्षाचा अनुभव आहे परमार्थाचा. म्हणूनच आम्ही नारी शक्ती अभियान चालू केले होते की आमच्या मावल्या जवळजवळ आतापर्यंत 29 महिला मंडळ मी तयार केली बरं का, हो, आणि 2 आमंत्रण अजून आलेली. 31 महिला मंडळ तयार केलेली तुम्हाला पुढच्या महिन्यात दिसतील. हेतू काय करण्याचा की आमच्या मावल्या, हो, त्या सिरियल पासून दूर झाल्या पाहिजे, संत वाङ्मयाकडे वळाल्या पाहिजे. हो, जी माऊली घरात भजन करते तिला सिरियल पाहायला वेळच भेटत नाही. आम्ही अभंग देतो, ताई हा अभंग पाठ करायचा पुढच्या वेळेपर्यंत, हो मी फुकट चक्कर मारणार नाही, ताल स्वराने अभंग, हो, आणि पाहून म्हणून देत नाही आम्ही, पाठच झाला पाहिजे. ती बिचारी स्वयंपाक करताना गुणगुणते, बाजूला मोबाईल ठेवते, स्वयंपाक करताना चाल आठवते, स्वयंपाक करताना भजन करताना तो अभंग पाहते, स्वयंपाक करते. जी घरातली माता स्वयंपाक करताना अभंग गाते आणि अभंग गाता गाता स्वयंपाक करताना जे अभंगाचे संस्कार स्वयंपाकामध्ये उतरतात, हो, तो स्वयंपाक खाणारे पण भाग्यवान असतात. पवित्र ते अन्न, पवित्र ते भजन करता करता, चिंतन मनन करता करता, संत वाङ्मयाचं मनन करता करता स्वयंपाक करते, मला खात्री आहे, हो, त्या बाईचं घर कधी वाया जाणार. हो, वाया गेलेली माणसं चांगले म्हणतात बघा. माणसाचा परमार्थ वेगळा आणि स्त्रीचा परमार्थ वेगळा. माणसाचा परमार्थ बाहेर,
बाहेर जातो, टाळकरी होतो, चाल म्हणतो, घरी येतो. बाहेर जातो, कीर्तन करतो, पाकिट घेतो, घरी येतो. घरच्यांना काय माहिती काय करतोय. कितीतरी कीर्तनकारांचे पोलं दारू पितात. कीर्तनकार माणसाचा परमार्थ बाहेर आहे, पण बाईचा परमार्थ घरात आहे. चूल, मूल, झाडू, केरसोनी, बाजार. हो, बाईचा परमार्थ हा ग्रस्त आश्रमाशी निगडीत आहे. त्यामुळे तिच्या परमार्थाचा नक्की ग्रस्त आश्रमावर, मुलावर, मुलीवर आणि नवऱ्यावर सुद्धा परिणाम झाल्याशिवाय बाई सुधारली की घर सुधारलं. हे समीकरण आहे, अलग लक्षात. म्हणून आपलं त्या मोहीममध्ये आम्ही प्रयत्न करून 31 महिला मंडळ तयार केली. मला काय म्हणायचंय, 3 स्तरांकरता 3 प्रकारचे विषारी प्रयोग आहे. याच्यापासून जर सावध राहिलं पाहिजे ना, तर संत वाङ्मयाशिवाय पर्याय नाही. हो, एकनाथ महाराज काय म्हणतायत, मधला काळ आहे त्यांचा. मधल्या काळात बोलून गेले एकनाथ महाराज. हो, आपली परंपरा सांगून गेले. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित माझी परंपरा आहे. निर्गुण निराभास माझी परंपरा आहे. हो, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित. ब्रह्मा अत्रीचा उपदेशित. तिथून परंपरा. ब्रह्मदेवाने अत्रीला उपदेश केला. हो, ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून अत्रीचा जन्म आहे. भागवत वाचा. नेत्रापासून अत्री, ब्रह्मदेवाच्या अवयवापासून हे प्रजापती जन्माला देतो. आता भागवत म्हणजे काय माहिती का, हे पण आता आहे तसं लोकांनी ठेवलं नाही. मूळ भागवत आहे काय आहे, त्यापेक्षा लोक सांगतात काय. मूळ भागवत काय कोणी सांगत नाही सर. हल्ली बऱ्याच लोकांनी भागवताचा अर्थ काय केला, जे भागवत ते भागवत. धन्यवाद, न कळाले होते. भागवत म्हणजे काय, भागवत काय, भागवत पोट भागवत ते भागवत, बाकी काय. पण भागवत तसं नाहीये. नेत्रापासून अत्री. हो, अत्रिपाद प्रसादित श्री गुरु अवधान दत्तात्रेय. तर कोणाला विचारलं तुम्हाला बा, करोडपतीत प्रश्न आला है ना, अत्रीला किती मुलं होते काय सांगणार तुम्ही. समजा प्रश्न आहे 1 कोटीचा, मी तर कशाला कमी सांगू. अमिताभ बच्चनने प्रश्न विचारला, हा, अत्रीला किती पुत्र होते. नक्की तुम्ही चुकल्याशिवाय राहणार. 3 म्हणजे 3. दत्त, दुर्वास आणि चंद्रमा है ना. दत्त, दुर्वास आणि चंद्रमा हे 3 मुलं. त्यापैकी दत्ताला उपदेश केला कोणी, अत्रीने. हो, आणि दत्ताला उपदेश केल्यानंतर हो, दत्तानी जनार्दनांना. दत्ताने किती शिष्य केले बरं. दत्ताने गुरु किती केले, 24. शिष्य किती केले, 3च. शिष्य 3 आणि गुरु 24. कमाल आहे ना. आणि आपलं उलट आहे. आपण शिष्य हजारो करतो आणि गुरु केला तर केला एखादा. गुरु वाचून काय अडलं एवढं. शिष्य भरपूर. या गावात 10 शिष्य, त्या गावात 15, ऐरोलीला 50 शिष्य, कळव्याला 15 शिष्य, वर्धनगरला सगळे शिष्य. आणि हे शिष्याच्या घरी गेले. गुरुवाला आयुषी द्वारी, शिष्य पळतो खांडोरी. म्हणे कशासाठी केले येणे, त्याचे आले वर्षासन. गुरु शिष्या ते गोविती, रांडा पोरा ते गोविती, आणि वर्षासने ते लाविती. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण आम्ही ठोवायच्या नरकात. असं गुरु शिष्य पण नाही पाहिजे बरं का. दत्ताने गुरु केले 24. काय सुंदर विषय बघा. तेवढा जरी कळाला ना बरं का, गुरु 24 केले गुरु. मी तुम्हाला गुरुची नावं सांगतो, जाऊ द्या. काय आता मोजायचं काम करा बरं. कमीत कमी एवढं तरी काम करा. सांगणार ती मोजा. पृथ्वी वायुराकाशम आपोग्निश्चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधू पदं कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजहा मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भका कुमारी शरकृत सर्प वर्णनाभी सुपेशस्कृत. झाले म्हणून टाका 24. आता आकडा तुम्हाला माहिती ना, राऊंड फिगर 24. सांगा पहिल्या गुरुचं नाव काय, पृथ्वी है ना. पहिला गुरु कोण आहे, पृथ्वी. भूतैराक्रम्यमानो, त्याच्यावर श्लोक आहे भागवतामध्ये. भूतैराक्रम्यमानोती धीरो दैववशानुवही. यदू म्हणजे कोण, यदू अवधूत संवाद आहे लक्षामध्ये. म्हणजे अवधूत म्हणजे दत्त. यदूला सांगतात. यदू म्हणजे भगवान कृष्णाचा पूर्वज, ययातीचा पुत्र. गुरु शिष्य येते. यदू मी जे सद्गुण देखील भूती बर का, ते स्थिती तो गुरु. तो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरुशी. गुरु म्हणजे काय हो, ज्याच्याकडून गुण मिळाला तो आपला कोण.
काही का होत नाही. आम्ही वर्तकनगरला 1986 साली सप्ताह उभा केला. आम्ही चंदनी कोळेवाड्यामध्ये आमचे मित्र होते जमदाडे बाबा, हो, त्यांच्या घरी टाळा आणायला गेलो. हो, 40 जोड त्यांनी टाळा दिले आम्हाला, सप्ताह केला. आता आम्हाला सवय लागली, हो, कळ्यावरून फोटो आणायचे, यांच्याकडून टाळा आणायचे, यांच्याकडून प्रकवाद आणायचा आणि सप्ताह करायचा. 2 वर्ष सप्ताह केला आम्ही. 3ऱ्या वर्षी परत आमचे माणसं गेले. त्या बाईने सांगितलं काय पाहिजे टाळ. मी एक शब्द बोलली, बरोबर आहे ना, तुम्ही लोकांचे बैल आणून किती दिवस शेती करणार? चुकीचं काही नाही ना, बरोबर आहे ना. ते माणसं टाळ घेऊन आले, पण माझ्या पुढे टाळ आपटले. म्हणून काय झालं म्हणे, त्या असं म्हटल्या, लोकांचे बैल आणून तुम्ही किती दिवस शेती करणार? अगदी बरोबर आहे. आम्ही लगेच नगरला गेलो आणि 40 जोड स्वतःचे करून आलो आणि त्या बाईचे उपकार मानले. ज्याने आपल्याला प्रेरणा दिली त्याचे उपकार मानलेच पाहिजे. दत्ताने कोणाचे उपकार मानले? वेश्येचे. कोणाचे गुरु? वेश्या. वेश्याला कोण गुरु करेल? म्हणून तुम्हाला हे वाङ्मय कळायला पाहिजे. दत्त म्हणजे काय, एकनाथ महाराज म्हणजे काय. दत्तात्रेय परंपरा सहस्त्र अर्जुन यदु दुसरा. दत्ताने भ्रमण करता करता विदेहाच्या नगरामध्ये, जनकाच्या राज्यात, बरं का, हो, आणि एका गल्लीतून भ्रमण करता करता, ते गुप्तपणे भ्रमण होतं त्यांचं, पण एक वेश्या त्यांना दिसली. शृंगार केलेली वेश्या, परपुरुषाची वाट पाहणारी वेश्या. हो, दत्ताने आपलं थोडंसं लक्ष केंद्रित केलं, पण तिची तुळबुळ लक्षात आली. ती गडीत बाहेर येते, परतमध्ये जाते, परपुरुषाची वाट पाहते आणि नंतर ती नैराश्य तिला निर्माण झालं. नैराश्य. हो, ती विचार करायला लागली, काय सगळे लोक जेवण कावड करून झोपले बिचारे, आणि मीच आपली कशी करंटी, माझ्या नशिबात हे काय आलंय की मी पुरुषाची वाट पाहत राहिली. आणि पाहता पाहता तिचं विचार चक्र बदललं आणि ती काय म्हणायला लागली माहितीये का? ती मनात असं म्हणते की अरे, जगामध्ये असा एकच पुरुष आहे की जो, हो, माणसाला तृप्त करतो आणि तो हृदयात आहे. हे बाकी करंटे, रोगी, अतृप्त हे काय देणार आपल्याला? त्याच्यावर श्लोक आहे का? सुरत्प्रेष्ठ तमोनाथ आत्माचायम शरीरिनः तम विक्रियात्मनैवाह रमेनेन यथा रमा. रमेनेन यथा रमा म्हणजे काय? ही रमाकांत म्हणजे, हो, रमा ज्याच्या पायावर रममान झाली तो रमाकांत, आणि ती रमा लक्ष्मी भगवंताच्या पायावर रममान झाली. असा जगात एकच पुरुष आहे. आणि तिचं विचार चक्र बदललं. ती चिंतन करू लागली, मनात होऊ लागली, हे परमेश्वरा, मी काय परपुरुषाची वाट पाहत राहिली? खरा पुरुष तू, परमात्मा, ब्रह्म, ईश्वर, आत्मा माझ्या हृदयात आहे ना. आणि असं करता करता चिंतन करायला लागली. हो, बहिर्मुख होती तर अंतर्मुख झाली. परपुरुषा चिंतन करत होती तर आत्मपुरुषा चिंतन करायला लागली. दत्ताने विचार केला, हिला गुरु करून घ्यायला काही हरकत. असे 24 गुरु आहे. अशी दत्तात्रयांची परंपरा आहे. 3ऱ्या चरणात सांगतो बघा. 3ऱ्या चरणात दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा. सहस्रार्जुन मागच्या युगातला,
यदू द्वापार युगातला आणि जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. कलियुगाचा एकच शिष्य कोण? जनार्दन स्वामी. त्यांची या वर्षी चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, म्हणजे समाधीला त्यांच्या 450 वर्ष. म्हणून दत्तात्रयाच्या परंपरेत असलेलं जे पैठण नाथ महाराजांचं, तिथं नाथ महाराजांचे 14 वंशज हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी, तुमच्या सर्वांच्या पायाच्या पुण्याने त्या ठिकाणी मला एक कार्यक्रम दिलेला आहे आणि तो 10 तारखेला कार्यक्रम पैठणला आहे. या निमित्ताने अलग लक्षामध्ये जवळजवळ 1.5 लाखाची पंगत येते, तेवढी पंगत पण पूर्ण करायची. माझ्या वाट्याला त्याने ही सेवा दिलेली आहे. हो, तर अशा प्रकारे जनार्दन स्वामी, हो, जनार्दन स्वामी कलियुगातले दत्तांचे एकमेव शिष्य आहे. आणि मग जनार्दन स्वामी कडे एकनाथ महाराजाला बालपणात गेले. तेव्हा त्यांना कळायला लागलं ना, सुरुवातीला बालपणात, हो, 8-10 वर्षाचे असताना कुणीतरी शिक्षक ठेवला होता संस्कृत शिकवायला. तर ब्राह्मण होते ते शिकायला, पण एकाएकी त्यांना गुरुचा ध्यास लागला आणि डोक्यात जनार्दन 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 असा आवाज घुमू लागला. ते त्याने विचारलं का हे जनार्दन कोण आहे? लोकांनी तपास करून सांगितलं म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यावर किल्लेदार आहे. मग एकनाथ महाराज कोणाला न विचारता अदृश्य झाले आणि 11 वर्ष राहिले बरं का. 12 वर्ष ज्यावेळेला लागलं त्यावेळेला इकडे तपास लागला की बा एकनाथ नावाचा मुलगा, कारण ते भानुदासाचे पणतू ना, हो, तपास केला आजी आजोबांनी. मग त्यांनी माणूस पाठवला. तोपर्यंत एकनाथ महाराज 4 धाम यात्रेला निघून गेले होते. 12 वर्ष गुरुग्रही राहून एकनाथ महाराज परस्पर 4 धाम यात्रेला निघून गेले. जनार्दन स्वामींनी त्यांना नाशिक पर्यंत आणलं, हो, चांदवड पर्यंत सोडलं आणि जनार्दन स्वामी पुन्हा किल्ल्यावर गेले आणि एकनाथ महाराज 4 धाम यात्रेला गेले. 4 धाम यात्रा करून आले. मग गोदावरीची प्रदर्शना करताना परत पैठणला गेले, पण पैठणला घरी नाही गेले. हो, इकडे शोधाशोध चालली. 12 वर्ष आपला नातू कुठे गेला, नातू कुठे गेला, आजी आजोबा शोधताय. कोणीतरी सांगितलं की म्हणे गोदावरीच्या किनाऱ्यावर एक तरणा बांड 25 वर्षाचा मुलगा, दाढी वगैरे वाढलेली, पण दिसतो आपल्या नातासारखा दिसतो म्हणे. आणि मग जेव्हा आजी आजोबा गेले तोपर्यंत त्या ब्राह्मणांनी जनार्दन पंतांकडून देवगिरीवरून पत्र आणलं होतं. ज्यावेळेला हा गेला ना तेव्हा एकनाथ महाराज, पण एकनाथ तर गेला म्हणे 4 धाम यात्रेला. तेव्हा जनार्दन स्वामीला यांनी सांगितलं, महाराज तुम्ही काही करून एकनाथ महाराज घरी येतील तर आजी आजोबा जगतील म्हणे. तर त्यांना नातू तेवढा एकच नातू आहे. मग जनार्दन स्वामींनी पत्र लिहिलं की एकनाथा, आता तुझी विद्या पूर्ण झाली, तुला समाधी लागली, मी स्वतः पाहिली, तुझ्या अंगावर सर्प खेळलेला नाग मी स्वतः पाहिला, तू पूर्णत्वाला गेलाय. काशी यात्रा तीर्थयात्रा करून आल्यानंतर गोदावरीची प्रदक्षिणा झाल्यानंतर तू घरी जा आणि ग्रस्ताश्रम कर, ही माझी आज्ञा आहे. ज्यावेळेला एकनाथ महाराज आलेले होते आणि आजी आजोबांनी पाहिलं, एकनाथ महाराज ओळख द्यायला तयार होईना, कोण माझे आजोबा मला काही माहिती नाही. आणि मग त्यांनी जनार्दन स्वामीचं पत्र दाखवलं. एकनाथ महाराजांनी पत्र वाचलं, आपल्या स्वामीचं अक्षर पाहिलं, मस्तकाला लावलं आणि ठरवलं की आता आपण ग्रस्ताश्रमी बनायचं. मग वैजापूरच्या, बरं का, वैजापूरच्या ब्राह्मणाची कन्या होती. काय नाव? पत्नीचं नाव काय? अहो आता मला आठवत नाही म्हणून मला विचारलं. गिरजाबाई, गिरजाबाई है ना, गिरजाबाईवर विवाह झाला एकनाथ महाराजचा. आणि अशा ग्रस्त आश्रमातून एकनाथ महाराजांनी भागवत, हरिपाठ, चिरंजीव पद, हो, शुकाष्टक टीका, हो, आनंद लहरी, मुद्रा विलास, रुक्मिणी स्वयंवर, हे तेवढं तुम्ही वाचता असेल बहुतेक ना. कारण बाया बऱ्याचशा मुलीचं लग्न होत नसलं का एक पारायण करा. कशाचं? रुक्मिणी स्वयंवर. लग्न होत नाही म्हणून काय हरकत नाही त्याला, पण रुक्मिणी असं इतकं प्रचंड वाङ्मय लिहिणारे एकनाथ महाराज, हो, ते म्हणतात जनार्दन कृपे स्तवदान सगुण निरसले भवबंधन आणि एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. विठो